त्या दोघांचा संवाद त्या दोघी त्यांनी ऐकत होत्या. आणि अक्रूर काकांनी नंद बाबांना सांगितलं, बाबा कंसाला सत्य वृत्तांत समजलाय. नंद बाबा म्हणले, सत्य वृत्तांत कसला? म्हणे कंसाला समजलंय. काय समजलंय? कृष्ण हा तुमचा मुलगा नसून कृष्ण हा वसुदेव देवकीचा मुलगा आहे. आणि ज्या वेळेला हे शब्द आता यशोदा मैयाच्या कानापर्यंत जाऊन दाखल झाले, त्या वेळेला यशोदा मैयाच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल जरा विचार करा. जगाचा नायक 11 वर्ष 55 दिवस असणारा या ब्रजभूमीमध्ये राहिला. आणि एखादा 11 वर्ष आणि 55 दिवस एखाद्या लेकरात आपण संगोपन करावं, फार त्याच्यावरती प्रेम करावं, त्याचं लालन पालन करावं, त्याचे गोड गोड लाड पुरवावे. आणि कोणीही तरी आपल्या जवळ आलं ना, आपल्याला जर म्हणला, हो तो मुलगा तुमचा नाही, तो दुसऱ्याचा आहे, त्यावेळेला आपल्या अंतःकरणाची अवस्था काय होईल जरा विचार करा. यशोदा मैयानं ज्या वेळेला ते शब्द ऐकले, त्या यशोदा मैया आता रडू लागल्या. आणि रोहिणी मातेनं यशोदा मैयाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि यशोदा मैयाला धैर्य देण्याचा प्रयत्न केला. कंसाला आता सत्य समजलेलं आहे. आणि अशा कंसानं आता त्या मथुरा नगरीमध्ये धनुर्यज्ञाचं आयोजन केलं. तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी मी आलेलो आहे महाराज. आणि हे ज्या वेळेला ऐकलं महाराज, यशोदा मैयानी ऐकलं. आणि अशा यशोदा मैया विचार करू लागल्या. काय विचार करू लागल्या? आणि ज्या कंसानं आतापर्यंत माझ्या लेकराला मारण्यासाठी किती प्रयत्न केले, नाना प्रयत्न केले माझ्या लेकराला मारण्यासाठी, तिकडे गेल्यानंतर माझा का लेकराचं त्या ठिकाणी काय बरं वाईट तर नाही करणार, असा विचार करणाऱ्या यशोदा मैया. आणि आणखी ऐका, जगाच्या नायकाला सुद्धा समजलं आता मला ही ब्रजभूमी सोडून जायचं आहे. अरे आता यशोदा मैया त्या जवळ कन्हैया आता झोपी गेलेला आहे. ऐका, यशोदा मैयाचा अंतःकरण द्रवीभूत आहे. अरे ज्या कन्हैयाला यशोदा मैया स्वतःच समजत होत्या तो माझा नाही हे कळल्यानंतर आईच्या अंतःकरणाची आसरती दयनीय अवस्था आहे. अरे यशोदा मैया डोळे मिटून आहे पण झोप लागलेली नाही. बरं, एखाद्या माऊलीचं लेकरू जर सकाळी जर कुठं गावाला जर जायचं असलं, तिला सुद्धा त्या ठिकाणी झोप लागत नाही. बाळ जातो दूर देशा, पूर्वीच्या काळी कविता होत्या. बरं, आज सकाळ पासून तिचं मन जसं लागत नाही ना, तशी यशोदा मैयाची अवस्था झाली. यशोदा मैयाला झोप लागली नव्हती पण यशोदा मैयानं डोळे मिटून घेतले होते. जगाच्या नायकाला सुद्धा झोप लागली नव्हती पण आईच्या गोष्टीमध्ये असणारा कन्हैया त्यानं आज डोळे मिटून घेतलेले आहे. आणि 11 वर्ष आणि 55 दिवस जगाच्या नायकानं काही नियमाचं पालन केलं. 11 वर्ष 55 दिवस जगाच्या नायकानं बोटाची नखं काढली नाही. 11 वर्ष 55 दिवस जगाच्या नायकानं पायामध्ये चप्पल घातली नाही. 11 वर्ष 55 दिवस जगाच्या नायकानं अंगावरती शिवलेला कपडा घातला नाही. आणि 11 वर्ष 55 दिवस जगाच्या नायकानं डोक्याची केस कापली नाही. महाराज, या नियमाचं पालन केलं होतं. आणि अशा यशोदा मैया कन्हैयाच्या त्या मस्तकावर हात फिरवताय आणि त्याला झोपी लावण्याचा प्रयत्न करताय. आजही यशोदा मैया कन्हैयासाठी अंगागीत गात होत्या. बरोबर, छगन मगन मेरे लाल को निंदिया छगन मगन मेरे लाल को निंदिया आए. जगाच्या नायकानं फक्त डोळे मिटवलेले आहे.
प्रत्येक सारी गोष्ट जगाचा नायक आपल्या अंतकरणाच्या पटलावरती कोरून ठेवत होता. उद्यापासून मला ज्या यशोदा मैयानं स्थान घातलंय ते यशोदा मैयात आता मला तो अंग संग प्राप्त होणार नाही. प्रत्येक गोष्ट यशोदा मैयाची कन्हैया आपल्या अंतकरणामध्ये कोरून ठेवत होता. आणि आता कन्हैयानं डोळे मिटून घेतले. पहाट झाली, दोघही जागे आहे. आणि आता यशोदा मैया रोजच्या प्रमाणे कन्हैयाला म्हणते, जागो मोघन प्यारे. उठ कन्हैया, तुला नेण्यासाठी नंद बाबा आलेले आहे कन्हैया. आणि आता कन्हैया जागा झाला, जागाच होता महाराज. नित्य कर्म आटोपलं. यशोदा मैयानं स्वतःच्या हातानं कन्हैयाला स्थान घातलं. जशी सासरला निघालेली मुलगी आपल्या माहेरच्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतकरणामध्ये कोरून ठेवते, तसं असणारा कन्हैया यशोदा मैयाची प्रत्येक ती गोष्ट आपल्या अंतकरणाच्या पटलावरती कोरून ठेवत होता. यशोदा मैया स्नान घालत असताना कन्हैया रोज यशोदा मैयाच्या मुखावरती असं पाणी शिंपडायचा. आज असताना कन्हैया शांत आहे महाराज, शांत आहे. यशोदा मैयानं कन्हैयाला स्नान घातलं. स्वतःच्या हातानं, स्वतःच्या पदरानं कन्हैयाचं अंग आता तिनं कोरडं केलं. कन्हैयाला सुंदर वस्त्र परिधान करण्यासाठी दिले. आणि तो कन्हैया यशोदा मैयाला म्हणतो, आई, माझे जे सगळे गोपाळ आहेत त्यांना एकदा मला भेटून येऊ दे. जगात नायक यमुनेच्या तीरावरती गेला आणि त्या भगवंतानं बासुरी वाजवली. आणि ते बासुरीचे स्वर आता सगळ्या गोपाळांच्या कानापर्यंत जाऊन दाखल झाले. सगळे गोपाळ विचार करू लागले, अरे एवढ्या सकाळी असणारा कन्हैयानं आपल्याला कशासाठी पाचारण केलं असेल. सगळे गोपाळ धावू लागले. पेंड्या, वाकड्या, बोबड्या, मधुमंगल, मनसुख हे कन्हैयाचे सर्व आसारे सवंगडी धावत धावत निघाले. कन्हैयाच्या जवळ आले. आणि अशा कन्हैयाच्या जवळ आल्यानंतर कन्हैयाला विचारले, कन्हवा, कशासाठी आम्हाला तू पाचारण केलं जरा सांग ना. आणि मग कन्हैया सगळ्या सवंगडाकडे पाहत होता. पेंड्या, वाकुड्या, बोबड्या, श्रीरामा आणि सगळ्या सवंगडाकडे पाहत होता. आणि सगळ्यांना सांगू लागला, हे बघा, आक्रूर काका आम्हाला नेण्यासाठी आले आणि आम्ही आता ही ब्रजभूमी सोडून मथुरेला निघून जाणार आहोत. हे शब्द ज्या वेळेला सगळ्या गोपाळांनी ऐकले महाराज, सगळे गोपाळ रुदन करू लागले. छोटासा मधुमंगल होता, तो मधुमंगल धावत धावत आला. कन्हैयाला घट्ट मिठी मारली. कन्हैया, तू आम्हाला सोडून जाणार. या मधुमंगलावरती कन्हैयाचं फार प्रेम होतं महाराज. त्याची जी घरची परिस्थिती होती, घरची परिस्थिती फार हलाखीची होती. जगाच्या नायकाला माहिती होतं मधुमंगलाच्या घरी काहीच नाही. कधी कधी सगळे सवंगडी भोजनासाठी बसले का मधुमंगलाचा दूर झाडाखाली जाऊन झोपी जायचा. का? शिदोरीत आणलेली नसायची ना. आणि मग सगळे सवंगडी म्हणायचे, मधुमंगल जेवण कर. नाही नाही, माझ्या पूर्ण माशी काकीनं मला सकाळी एवढं भरवलं ना, आता दुपारी मला भूकत नाही, असा मधुमंगल सांगायचा. पूर्वीच्या काळी माणसं रोजगार हमीवरती जायचे. बरं, रोजगार हमीवरती जात होते. आणि मग रोजगार हमीवरती गेल्यानंतर दुपारा भोजनासाठी बसते का काही माणसं भोजन करायचे आणि काही असे झाडाखाली जाऊन झोपायचे. का झोपायचे? त्यांच्या पोटामध्ये भूक नव्हती असं नाही महाराज, भूक होतीच त्यांच्या पोटामध्ये. पण दुपारच्या जेवणाची आसारी व्यवस्था होईल इतकी त्यांची परिस्थिती नव्हती महाराज. म्हणून ते पोटाला चिमटा घ्यायचे. आणि अशी मधुमंगलाची स्थिती होती. जगाच्या नायकाच्या लक्षात आलं. आणि हा जगाचा नायक काय करायचा? हा जगाचा नायक यशोदा मैयाला म्हणायचा, आई आई, तुझी शिदोरी माझ्यासाठी देते ना, तेवढी मला काय पुरत नाही, मला जरा जास्त देता. आणि भोळी यशोदा मैया 2 शिदोऱ्या कन्हैयाला द्यायची. आणि मग 2 शिदोऱ्या दिल्या का कन्हैया हळवारपणे मधुमंगलाला असं बाजूला घ्यायचा आणि त्याच्यामधली 1 शिदोरी मधुमंगलाला देऊन टाकायचा महाराज. एवढा कन्हैया मधुमंगलावरती प्रेम करत होता.
मधुमंगलाच्या वडिलांचं नाव आहे शांडिल्य ऋषी आणि मातेचं नाव आहे पूर्णमासी काकी. श्री राधे जय राधे. सगळे सवंगडी कन्हैयाच्या कडेकडे आहे. हा कन्हैया सर्वांना विनंती करत होता, अरे मला तुम्ही सर्वांनी काय करा, माफ करा. कधी कधी तुम्ही आणलेल्या शिदोऱ्या तुमच्या अपरोक्ष मी चोरून घेतल्या आणि मी खाऊन टाकल्या. काय काय खाल्लं? 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. आम्हा धाडीने भरल्या दुरी, आम्हा ठकवुनी खासी शिदोरी. मला माफ करा. तुम्ही माझ्याशी भांडत होते, मला म्हणत होते कानोबा निवडी आपुली गोधने. कधी कधी माझ्यापर्यंत सांगायचे काना वढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंब ठाई, शिव्या देते तुझी आई. अरे आतापर्यंत मी तुम्हाला काय दिला, त्रास जर दिला असेल तर ह्या कन्हैयाला तुम्ही माफ करा. कन्हैया असं बोलू नको, असं बोलू नको. सगळे सवंगडी कन्हैयाच्या जवळ आहे महाराज. आणि आता कन्हैयाला सांगितलं पुढेही बहुत करणे, आता मला जावं लागेल. आणि सगळे सवंगडी आप आपल्या घराच्या दिशेनं धावत गेले आणि आप आपल्या मातेंना सांगू लागले, ऐकलं का, कन्हैया या ब्रजभूमीला सोडून जाणार, कन्हैया या ब्रजभूमीला सोडून जाणार. अरे दह्याचं मंथन करणाऱ्या गोपिका बाहेर धावत धावत आल्या. महाराज झालं काय? कन्हैया या ब्रजभूमीला सोडून जाणार. आणि हा जगाचा नायक आता आपल्या घरी गेला. गोशाळेमध्ये जाऊन एका एका गोमातेला स्पर्श करत होता. हात कन्हैयाचा स्पर्श गोमातेला समजत होता. नक्की कन्हैया आपल्यापासून आता दूर निघून जाणार. अरे वासर गोमातेचा स्तनपान करत नव्हते. झाडावर किलबिल करणारी पाखरं आज शांत बसलेले होते. अरे एरवी उड्या मारणारी माकडं आज झाडावरती शांत आहे. त्याही पुढे ऐका, मयुराधिक पक्षी जे थैथै थैथै नृत्य करत होते, आज सर्वाच्या सर्व आज शांत आहे महाराज. रोज खळखळणारं यमुनेचं जल ते सुद्धा आज काय वाहतंय, संत गतीनं वाहतंय महाराज. अशी असणारी स्थिती आहे. या जगाच्या नायकाच्या वियोगाचा असणारं हे सर्वांना दुःख आहे. आणि ऐका, एका एका गोमातेच्या अंगावरून जगाचा नायकाचा हात फिरवत होता. त्या कपिला गाईवरती भगवंताचं फार प्रेम होतं. बरं, जगाचा नायक रोज कपिला गाईचं दर्शन घ्यायचे, तिला 3 प्रदक्षिणा मारायचे महाराज. की कपिला गाई सर्वसामान्य नव्हती. कशी होती कपिला गाई? अरे 10 लाख गायांचं दूध काढायचं, ते 1 लाख गायांना पाजायचं. बरं, त्या 1 लाख गायांचं दूध 10,000 गायांना पाजायचं. 10,000 गायांचं दूध 1,000 गायांना पाजायचं. 1,000 गायांचं दूध 100 गायांना पाजायचं. 100 गायांचं दूध 10 गायांना पाजायचं. आणि त्या 10 गायांचं दूध काढून जिला पाजलं जात होतं तिचं नाव होतं कपिला. आणि तिचं दूध यशोदा मैया घेत होत्या. आणि त्या यशोदा मैयाचं स्तनपान जगाचा नायक करत होता, हे लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या गोमातेचा असणारा अंश कन्हैयाला प्राप्त होत होता. अशी कपिला गाई आणि ती कन्हैयाला फार प्रिय. कन्हैया त्या कपिला गोमातेजवळ गेले, तिला प्रदक्षिणा मारतायत. त्या कपिला गाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आता यशोदा मैयानं हाक मारली, चल कन्हैया, बलराम, भोजन तयार झालेलं आहे. दोघही धावत धावत आले महाराज. आणि असं त्यांना बसवलं. 11 वर्ष 55 वर्षाचं जगाच्या नायकाचं काय आहे, त्या दिवसाचा असणारा वय आहे. यशोदा मैया स्वतःच्या हाताने एक एक घास घेत होत्या. आज कन्हैयाच्या मुखामध्ये भरवत होत्या. जगाच्या नायकाला माहिती होतं, आज माझी आई मला भरवते, पण उद्या मला भरवणारं कोणी सापडणार नाही. आणि या आईचं प्रेम मला सदैव स्मरणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कन्हैया खात होता. बस आई माझं पोट भरलं नाही कन्हैया, एवढं घ्यावं लागेल. आई प्रेमानं भरवत होती महाराज. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, आईसा भक्तांचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. आणि असा जगाचा नाही. आता त्याचं भोजन झालं महाराज. आणि इतक्यामध्ये सर्वच्या सर्व गवळणी आता यशोदा मैयाच्या दारासमोर आल्या. यशोदे बाहेर ये.
यशोदा मैयाला वाटतं रोजच्या सारख्या गारानं सांगण्यासाठी आले असतील, आणि अशा यशोदा मैयानं आता मनामध्ये विचार केला, सांगेन मी सगळ्या गोपिकांना, काय माझ्या कन्हैयाकडून जर एखादा अपराध जर घडला असेल, त्यानं काही खोडी केली असेल, माझ्या कन्हैयाला माफ करा. नाही येणार, उद्यापासून तुमच्या घरी खोडी करण्यासाठी नाही येणार. आता मला त्यांना सांगावंसं वाटतंय. आणि यशोदा मैया ज्या वेळेला बाहेर आल्या आणि सगळ्या ब्रजभूमीतील गोपिका येऊन समोर उभ्या राहिल्या होत्या, आणि त्या गोपिका यशोदा मैयाला विचारत होत्या, गवळण म्हणती यशोदेला, कोठे सावळा कारथ शृंगारीला, सांगे मजला आक्रूर उभासे बाई गे, साजनी या नंदाचे अंगणी, अरे हा अक्रूर आता ह्या कन्हैयाला नेण्यासाठी आलेला आहे. आणि सगळ्या गोपिका आता अक्रूराच्या दिशेनं पाहू लागल्या, आणि अशा गोपिका अक्रूराला आता शिवाच्या ठेवू लागल्या. अक्रूरा चंदना
आणि आता कृष्ण बलराम बाहेर निघाले. नंद बाबा त्यांच्या सोबत जाणार आहे. आणि असा जगाचा नायक आला आणि जगाच्या नायकानं त्या रथाच्या पायरीवरती आपला पाऊल ठेवला. आणि इतक्यामध्ये यशोदा मैया धावत धावत आल्या आणि त्या यशोदा मैयानं कन्हैयाच्या कमरेला घट्ट मिठी मारली. कन्हैया, सोडून जातोय तू मला? मला माहिती नव्हतं तू देवकीचा आहे रे. अरे मी माझं लेकरू म्हणून कधी कधी तुझा कान काय पकडला, कधीतरी हातामध्ये काठी घेऊन तुझ्या पाठीमागं काय धावले, कधी कधी तुला उकळाला मी बांधलं. कन्हैया, मला वाटत होतं तू माझा तासारा बाळ आहे. या यशोदा मातेला तू माफ कर. आणि हे बघ कन्हैया, मला माहिती आहे, अरे हे गोकुळ ही ब्रजभूमी म्हणजे खेड आहे आणि मथुरा म्हणजे शहर आहे. ज्या वेळेला तू मथुरेमध्ये जाशील आणि कदाचित तुला या यशोदा मैयाचा विसर पडेल, पण ऐक ना, तिथं गेल्यानंतर तुला जर एखाद्या सेविकेची जर आवश्यकता जर वाटली, फक्त मला निरोप पाठव. वायुवेगाने मी तुझ्या सेवेसाठी येईल रे कन्हैया. यशोदा मैया रडत होत्या आणि अशा रडणाऱ्या यशोदा मैयाचे अश्रू जगाचा नायक पुसू लागला महाराज. आणि त्या कन्हैयानं यशोदा मैयाला सांगितलं, आई, जरी मला जन्म देणारी देवकी असली, पण सगळ्या जगामध्ये माझ्या आसर त्या ठिकाणी ख्याती तुझ्याच नावानं असेल. जरी मला देवकीनं जन्म दिलेला असला, पण सगळं जगत मला यशोदानंदन म्हणेल, यशोदानंदन म्हणेल. आई, काळजी करू नको, माझ्या नावापुढे मी तुझं नाव लावल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि असा जगाचा नायक यशोदा मैयाचे अश्रू पुसत होता. सर्वांचं अंतगण हेलावलं होतं. जगाच्या नायकानं आता रथामध्ये पाऊल ठेवलं आणि तो जगाचा नायक एक एक पाऊल टाकत आता रथामध्ये जाऊन बसला. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या ब्रजबाळी कोण त्या सांभाळी. आणि अशा गोपिका रथाला आडव्या पडू लागल्या. आशा रडत होत्या, आशा रडत होत्या. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि त्या अश्रूनं सर्व धरणी ओलीचिंब झाली. नयनी त्या उदकाने भिजली धरणी. जगाच्या नायकानं या सगळ्यांची अवस्था पाहिली. जगाच्या नायकाचा अंतकरण सुद्धा कळवळलं. आणि असा परमात्मा आता अक्रूर काकांना म्हणतोय, देव बोले अक्रूरासे वेगी हाकी रथासे, या गोपिका शोकासी न पावे मदसे. आता मला त्यांचा असारा शोक पावत नाही. आणि आता रथ ज्यावेळेला जाऊ लागला आणि यशोदा मैया पाठीमागून पाठला करतात, कुणीतरी थांबा, कुणीतरी अक्रूर काकाला थांबवा. ते अक्रूर काका माझ्या प्राणाचा तुकडा घेऊन जातात. कन्हैया, कन्हैया म्हणून यशोदा मैया पाठीमागून धावतात महाराज. आणि हा सर्व असारा आवाज ज्या वेळेला त्या गोमातेच्या कानापर्यंत पोहोचला, गोमातेने आपले बंधन तोडले महाराज. आणि गोमाता सुद्धा रथाचा पाठलाग करू लागल्या. आणि सगळ्या गोपिका सर्वजण त्या अक्रूर काकाला विनंती करत होते, वृंदावनी त्या सकल जीवाना दे भडले जीवदान. नको करत होते. माय बाप हंबरदा फोडीत हरणी धेनु समान. हे
अक्रूरा 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 नको नेऊ भगवान. हा जगाचा नाही त्याचा वियोग होत असताना सर्वांना काय होतं, दुःखच होतं महाराज. अरे हा राघव ज्या वेळेला वनवासाला निघाला त्याही वेळेला कौशल्या मातेला, सुमित्रा मातेला दुःख झालं, राजा दशरथांना दुःख झालं. आणि तेच दुःख द्वापार युगामध्ये सर्वांना झालं. अरे हाच परमात्मा ज्ञानोबारांच्या रूपानं प्रकट झाला. आणि ज्या वेळेला माता पिता आता त्यांना सोडून निघाले महाराज. अरे 4 लेकरांना झोपेमध्ये टाकून ज्या वेळेला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी निघाले, ज्या रुक्मिणी मातेच्या जवळ मुक्ता होती आणि दुसऱ्या बाजूने आसारे ज्ञानदादा होते. आणि त्या ज्ञानदाता हात आसारा रुक्मिणी मातेच्या छातीवरती आहे. मुक्तेचा सुद्धा हात आसारा रुक्मिणी मातेच्या छातीवरती आहे. सोपान आणि निवृत्ती आता विठ्ठल पंताच्या जवळ झोपलेले होते. आणि ज्या वेळेला आता विठ्ठल पंत जागेत होते महाराज, ते म्हणजे रुक्मिणी आपल्याला आता जावं लागेल. आणि पाहिलं रुक्मिणी मातेने एका बाजूने ज्ञानोबाचा हात आणि दुसऱ्या बाजूने मुक्ताईचा हात, तो हात छातीवरून बाजूला करत असताना त्या मातेचा अंतःकरण किती प्रेमटून आला असेल याचा केव्हा तरी विचार करा महाराज. हा दुःखच देतो. आणि मग असा रथ पुढे निघून गेला. आणि पुढे जाणारा रथ ज्या वेळेला प्रवास करतोय मध्ये रस्त्यामध्ये कोणीतरी आडवं होतं. त्या रस्त्यावरती कोणीतरी आडवं झोपलेलं होतं. अक्रूराने रथ थांबवला. कन्हैयाने विचारलं रथ का थांबवला? म्हणे रस्त्यामध्ये कोणीतरी आडवं झोपलेलं आहे. जगाचा नायक आता त्या रथातून खाली उतरले आणि जे पात्र आडवं झोपलं होतं त्या पात्रापर्यंत गेले. ते पात्र दुसरं तिसरं कोणतं नव्हतं, ती भगवंताची आल्हादिनी शक्ती वृषभानु दुलारी श्री कीर्तिदा देवीची आसारी त्या ठिकाणी कन्या राधा अशी आडवी झोपली होती. आणि अशा राधेला जगाच्या नायकानं पाहिलं. उठ राधे. राधेनं भगवंताला विचारलं, देवा चाललाय तुम्ही? हो राधे. पाण्यानं जसं प्रवाहित असावं तसं माझंही जीवन असणारा प्रवाहित आहे. पुढे बहुत करणे आहे, मला पुढे जावं लागेल. जा देवा तुम्ही जा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा ना. तुम्ही चाललायत आम्हाला सोडून चाललाय, पण आम्हाला नेमकं कुणाच्या बरोबरच्या वरती सोडून चाललाय ते जरा त्या ठिकाणी मला त्याचं उत्तर द्या. कुणाच्या बरोबरच्या वरती मला सोडून तुम्ही चाललाय? असा प्रश्न ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला चिमुरड्या मुक्ताईनं ज्ञानदाला विचारलं होतं. ज्ञानदा चाललाय तुम्ही? हो मुक्ते. पाणी बहता भला साधू चलता भला. पाणी जर एका जागावर थांबलं तर गंदगी निर्माण होते. हा साधू जर एका जागावर थांबलं तर त्याला कलंक लागण्याचं भय असतं. म्हणून आता मला जावं लागेल. जा दादा, पण या मुक्तेला कुणाच्या बरोबरच्यावर सोडून चाललाय तेवढं सांगा. आणि तोच प्रश्न विचारला राधेनं, तसाच प्रश्न विचारला होता राधेनं द्वापार युगामध्ये. आणि मग त्या वेळेला कन्हैयानं सांगितलं, राधे तुझ्याशिवाय तर खरं माझं जीवन कसं आहे, अपूर्ण आहे. राधे के बिना श्याम आधार, श्याम राधे कोही नाही कहते, सब कहते हे राधे श्याम. अरे राधेशिवाय भगवंताचं जीवन सुद्धा काय आहे, अधुरं आहे. राधा ही भगवंताची आल्हादिनी असणारी शक्ती आहे. राधे तुझ्या विना माझं जीवन अपूर्ण आहे राधे. पण ऐक, तुला मी आधार देतो. प्राणप्रिय असणारी ही जी माझी बासुरी आहे, ही बासुरी मी तुला देतो. आणि ती बासुरी राधेनं स्वीकारली महाराज. ती बासुरी आता राधेच्या जवळ देऊन टाकली. बरं, राधेची एक गोष्ट भगवंताच्या जवळ आहे महाराज. कोणती गोष्ट आहे? काय झालं, एकदा भगवान आजारी पडले. काही उपचार करून जगाच्या नायकाला आता बरं वाटत नव्हतं. आणि कोणीतरी एका व्यक्तिमत्वाला सांगितलं, म्हणे बरसाण्यामध्ये वृषभानु आणि त्यांची कन्या त्या ठिकाणी आहे राधा राणी. त्या राधेचं जर एखादं वस्त्र जर आणलं आणि ते जर कन्हैयाला जर दिलं तर काय होईल, हा बरा होईल. यशोदा मैया गेल्या महाराज. आणि अशा यशोदा मैयानं विनंती केली. म्हणे श्री कीर्तिदा देवी, त्या बाबांनी असं सांगितलंय, माझा कन्हैया फार त्याचा अंग तापानं फणफणलंय. बरेचसे उपचार करून सुद्धा माझा कन्हैया आता त्याला बरं वाटत नाही. पण उपचार आम्हाला सांगितला म्हणे राधेचं एखादं जुनं वस्त्र. श्री कीर्तिदा देवी म्हणल्या, अहो तुम्ही आसारे राजे लोक आणि आमच्या गरीबाचं वस्त्र तुम्ही कसं न्याल, कसं आम्हालाही द्यायला योग्य वाटत नाही. आणि इतक्यामध्ये राधा पुढे आली.
कन्हैयाला जर वस्त्र जर हवा असेल, त्या राधेच्या जवळ कांबळी होती महाराज, कांबळी होती बरं, जी राधा रोज अंगावरती घेऊन झोपी जायची. आणि तिनं ती कांबळी आणली, म्हणे कन्हैयासाठी ही कांबळी घेऊन जा. आता त्या कन्हैयासाठी पंचप्राण देण्याची जरी गरज पडली तरी सुद्धा मी द्यायला तयार आहे. तर या कांबळीची काय किंमत. आणि जगाच्या नायकानं ते राधेचं प्रेम म्हणून ती कांबळी सदैव आपल्या खांद्यावरती ठेवली होती बरं. असा असारा तो जगाचा नायक आहे बरं. राधे, बिना बासुरीचा मी आता दात आहे, ही बासुरी मी तुला देऊन टाकतो. आणि ती बासुरी राधेला देऊन टाकली महाराज. जगाचा नायक पुढे जात आहे. आणि असा जगाचा नायक जात असताना पुढे प्रसंग असा घडला. अक्रूर काकांनी आता गंगेमध्ये स्नान करत असताना त्यांना भगवंताचं दिव्य दर्शन घडलं. ज्यांना संशय होता तिकडे जाऊन आसारा कंस काय बरं वाईट तर नाही करणार आणि सर्व आसाराच्या गोष्टीला मी कारणीभूत ठरेल. आता मथुरेमध्ये आगमन झालं महाराज. आणि असं मथुरेमध्ये आगमन झाल्यानंतर तो आसारा रजत धावत धावत आला महाराज कन्हैयाला मारण्यासाठी. आणि असा रजत धावत धावत आला. त्याच्याजवळ काठी होती, त्यानं अशी काठी कन्हैयाला मारली. पण ती काठी कन्हैयाला मारल्याबरोबर कन्हैयाच्या अंगातून ती काठी आरपार निघून गेली. भगवंताचं शरीर आपल्यासारखं पंचमहाभूताचं नाही महाराज, ते अलौकिक शरीर आहे, दिव्य आहे. आणि मग जगाच्या नायकाने त्या रजकाला पकडलं आणि असा आसारा त्या ठिकाणी त्याला एक ठोसा मारला. आणि तो ठोसा मारल्याबरोबर त्या रजकाने डोळे पांढरे केले आणि पाहता पाहता रक्त उकू लागला. आणि एका क्षणामध्ये त्याचा काय झाला, तडफडून मृत्यू झाला. सगळे सवंगडी म्हणजे कन्हैया, अरे एवढं कधी तुला रागानं आम्ही पाहिलं नाही. एका आसारा डोक्यामध्ये तू त्याला यमसदनाला पाठवलं, असं काय तुझं वैर होतं त्याच्या बरोबर. कन्हैयानं सांगितलं, हे वैर या युगामधलं नाही, हे वैर आसारा द्वापार युगामधलं नाही तर हे त्रेता युगामधलं आहे. अरे हाच आसारा रजक माझ्या सीतेच्या विरोधामध्ये बोलला होता, म्हणून माझ्या सीतेचा मला त्याग करावा लागला होता. लखनवरती जबाबदारी दिली होती. लखनला सांगितलं होतं तुझ्या भाभीला ज्या वनामध्ये घेऊन जायचं, पुरुषच्या पाठीमागं नाही आणायचं. आणि लखन ज्या वेळेला तिला घेऊन गेला आणि अशा सीता माता रथामध्ये बसलेल्या आहे. आणि वनामध्ये रथ गेल्यानंतर तिनं फुलं पाहिले आणि ते फुलं पाहिल्यानंतर सीता मातेच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, माझ्या सौभाग्यासाठी हार फार सुंदर दिसेल. आणि सीता माता म्हणतात, भाऊजी जरा मी हे फुलं घेते. आणि सीता माता फुलं तोडत होत्या, वे आपल्या ओटीमध्ये टाकत होत्या. आणि त्या संधीचा फायदा घेऊन आता लखननं रथ फिरवला आणि रथ ज्या वेळेला वायू वेगानं धावू लागला आणि तो रथाचा धावण्याचा आवाज ज्या वेळेला सीता मातेच्या कानावरती आला, पाठीमागून धावत होत्या, भाऊजी थांबा, भाऊजी थांबा, थांबा, ओ भाऊजी थांबा. मी फुलं तोडण्यासाठी थांबले. गर्भवती अवस्थेमध्ये आसारा सीता माता त्या रस्त्यानं आसारा पाठला करत होत्या रथाचा. जे फुलं घेतले होते ते फुलं रस्त्यावरती पडत चालले. थांबा, ओ भाऊजी थांबा. आणि लखनजीनं डबडबल्या डोळ्यांना सांगितलं, भाभीजी दादांनी तुमचा त्याग केलाय, तुम्हाला वनामध्ये सोडण्यासाठी मला सांगितलं. त्या जागेवरती सीता माता बसल्या. त्या धोब्यामुळे हे सगळं घडलं होतं. म्हणून जगाच्या नायकानं काय केलं, त्याचा उद्धार करून टाकला. पुढे गेले भगवान. एक अशी 8 ठिकाणी वाकलेली एक स्त्री समोरून आली महाराज. तिचं नाव होतं कुब्जा. आणि अशी समोरून आली. जगाच्या नायकानं कुब्जेकडे पाहिलं. जगाचा नायक म्हणले, सुंदरी कहा जा रही हो. तिनं पाठीमागं वळून पाहिलं, म्हणे अरे कुणाला सुंदर म्हणत असतील, मागं कोणीच नव्हतं. आणि मग तिच्या लक्षात आलं, ही मलाच काय म्हणले, सुंदरी म्हटले. आणि त्या वेळेला कुब्जेचे शब्द आहे, आपण स्वतः सुंदर आहात म्हणून त्या ठिकाणी माझ्या कुरूपतेची आपण एक प्रकारनं मला सुंदरी म्हणून थट्टा करतात की काय. जगाच्या नायकाने सांगितलं, नाही तुम्ही सुंदरच आहात. आणि असा जगाचा नायक कुब्जेच्या जवळ गेला. त्या कुब्जेच्या पायाच्या अंगठ्याला आपल्या अंगठ्याचा स्पर्श केला आणि आपला असा हात त्या कुब्जेच्या हनवटीला लावला आणि हात सरळ केला. कडकड 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 आवाज झाला आणि ती कुब्जा काय झाली, सरळ झाली. तिला नवचैतन्य प्राप्त झालं महाराज. आणि जी कंसाचा शृंगार करण्यासाठी निघाली होती, तिनं आता कन्हैयाचा शृंगार केला. एवढा सुंदर शृंगार केला, एवढा सुंदर शृंगार केला. आणि ज्या वेळेला तो शृंगार केला त्यावेळेला सगळे सवंगडी कन्हैयाच्या जवळ आले आणि ते सगळे सवंगडी कन्हैयाला विचारत होते, तेरा किसने किया शृंगार सावरे.
जिसने तुम्हें सजाया सजाता रहे बार बार सावरे सजाता रहे बार सावरे तेरा जिसने किया तेरे दास की एक है अर्जी नित नित तुम्हें सजाऊं ले दर्पण मुख को दिखलाऊं मैं बलि 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 जाऊं रिझाता रहो बार बार सावरे कुबजेना भगवंताचा गोडाचा शृंगार केला आणि आता कुबजेवर भगवंतानी कृपा केलेली आहे आणि तो जगाचा नायक आता ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलेला आहे त्या ठिकाणी जगाचा नायक जाऊन दाखल झाला. जो धनुष्य भगवान भोलेनाथांनी दिला होता महाराज कोणाला कंसाला दिला होता. त्याचा वृत्तांत फार सुंदर आहे महाराज. काय झालं हा कंस ज्या वेळेला जन्माला आला ना याच्या वडिलांचं नाव होतं उग्रसेन आणि कंसाच्या आईचं नाव होतं काल नाव सांगितलं कोणाच्या लक्षात राहिलं का राहिलं कोणाच्या लक्षात. कंसाच्या आईचं नाव होतं पद्मावती. पद्मावती नाव होतं. एक दिवस ही पद्मावती काय झाली आपल्या मैत्रिणी बरोबर वनामध्ये गेली आणि तिथं दुर्मिळ नावाचा राक्षस होता. त्याची नजर आचारी तिच्यावरती पडली. कुठं कुठं म्हटलं जातं फक्त त्याची सावली हिच्या गर्भावरती पडली म्हणून संतती कशी जन्माला आली आसुरी जन्माला आली. बरं कुठं कुठं सांगितलं जातं गर्ग संहितेमध्ये वर्णन आलं म्हणजे त्याच दुर्मिळ नावाच्या राक्षसानं उग्रसेनाचं रूप घेतलं आणि त्या आसाऱ्या पद्मावती बरोबर संग केला. तिनं विचारलं कंस कोण आहेस तू. तो म्हटला आता या संघातून जो जन्माला येईल तो कंसच जन्माला येईल. बरोबर आणि असा कंस जन्माला आला आणि त्यावेळेला भूदेवाने सांगितलं सगळ्या कुळासाठी कर्दन काळ ठरेल याला ठेवू नका. त्याला सोडून दिलं महाराज. यमुनेमध्ये सोडून दिलं. बरं असं पाठीमध्ये सोडून दिलं आणि पुढे शौरी नावाचं गाव आहे ते प्रवाहित होत होती पाठी. शौरी गावाचा राजा होता शूरसेन. तो गंगेमध्ये स्नान करत असताना ती पाठी त्याला प्राप्त झाली. ते पाठीचं लेकरू घेतलं आपल्या घरी नेलं. शूरसेनाचा मुलगा वसुदेव आणि कंस आता हळूहळू लहानचे मोठे होऊ लागले आणि ज्या वेळेला हे लहानचे मोठे होत असताना कंसाचं वय 5 वर्षाचं झालं आणि नारदजी तिथं गेले. नारदजींनी कंसाला बाजूला घेतलं. कुठे राहता आपण. ते म्हणलं माझ्या वडिलांच्या घरी. वडिलांच्या घरी. हे तुमच्या वडिलाचं घर नाही. माझ्या वडिलाचं घर नाही. मग माझे वडील कोण. सगळा वृत्तांत नारदांनी आता कंसाला सांगितला आणि मग त्यावेळेला त्या कंसानं नारदजींना विचारलं सांगा ज्या वडिलांनी माझा त्याग केला त्या वडिलांवरती मला विजय मिळवायचा एखादी देवता सांगा. लवकरात लवकरची देवता माझ्यावर प्रसन्न होईल. सांगा ती देवता. नारदजी म्हणले आपल्या पाहण्यामध्ये फक्त एकच देवता लवकरात लवकर प्रसन्न होती. बरं ती म्हणजे भगवान भोलेनाथ. आणि असा कंस आता उंच शिखरावरती गेला म्हणे. पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला आणि असा सूर्याकडे पाहत होता आणि भगवान भोलेनाथांचं आव्हान करत होता कैलासनाथा धाव घे आता अरे डमरू वाजू दे डमरू वाजू दे. ज्या वेळेला कंस भगवान भोलेनाथांचा धावा करत होता भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. काय पाहिजे माग. तो म्हटला माझा मृत्यू नाही झाला पाहिजे म्हणे. येतो जो जन्माला येतो त्याला थांबावंच लागतं.
म्हणे मला बल द्या, म्हणे बल तुला प्राप्त होईल बरं, पण मला मृत्यूची काहीतरी पूर्वसूचना द्या. आणि मग भोलेनाथाने धनुष्य घेतलं, ते कंसाला दिलं. म्हणे कंसा, ज्या दिवशी या धनुष्याचा भंग झाला, समजून घ्यायचा तुझा मृत्यू आता काय आला, समीप आला बरं. आणि तो धनुष्य आता कंसानं कुठे ठेवला होता, त्या धनुर्यज्ञासाठी ठेवला होता. आणि कृष्ण आणि बलराम त्या मंडपामध्ये जाऊन दाखल झाले. आणि कृष्णानं काय केलं, त्या धनुष्याचा भंग करून टाकला. आणि भगवंत आता ज्या वेळेला आतमध्ये प्रवेश करतायत, कुलियापिडी नावाचा हत्ती आता कृष्ण बलरामाच्या दिशेनं सोडला. तो कुलियापिडी ज्या वेळेला कृष्ण बलरामाच्या दिशेनं धावू लागला, बलराम दादा त्या दिशेनं धावत गेले. आणि आता जो हत्ती आहे त्या माहुतानं त्या हत्तीला मदिरा प्राशन केलेली होती, मदिरा पातळी होती महाराज. त्या बलराम दादानं त्या हत्तीला पकडलं, गरगर 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 फिरवलं. हत्ती ओरडत होता आणि त्याचा फिरवला फिरवला सोडून दिला. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर असणारा तो कुलियापीड निघून गेला. नंतर त्या ठिकाणी चाणूर आणि मुष्टिकाता धावत धावत आले महाराज. कृष्ण बलरामाबरोबर त्या ठिकाणी मल्ल युद्ध करतायत. अरे कृष्ण आणि बलराम त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी मल्ल युद्ध करत असताना कृष्ण आणि बलरामानं आता चाणूर मुष्टिकाता सुद्धा काय करून टाकला, उद्धार करून टाकला महाराज. आणि आता नंबर कंसाचा होता. कंसाच्या लक्षात आलं धनुष्याचा भंग झाला, कंसाच्या लक्षात आलं चाणूर मुष्टिकाचा उद्धार झाला, कुलियापिडाचा उद्धार झाला. आणि असा कंस आता घाबरला गेला होता. काय करावं, कंसाच्या समोर आता प्रश्न होता. आणि कंस ज्या वेळेला घाबरला गेला, जगाचा नायक आता कंसाच्या रेषेनं धावतोय. कंस आता आपला आसन सोडतोय. कंस आता पळण्याच्या तयारीमध्ये आहे. जगाच्या नायकानं पाहिलं, भित्रासारखं पळतो काय, एक एक पाऊल टाकत 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 जगाचा नायक ज्या वेळेला आता त्या कंसाच्या रेषेनं धावत चाललेला आहे. आणि असा जगाचा नायक त्या कंसाच्या रिक्षाला धावत गेला. अरे धावणाऱ्या कंसाला पकडलं आणि अशा कंसाला खाली पाडलं. जगाचा नायक त्याच्या छातीवरती बसला, मारत होता मारत होता. माझ्या माता पित्यांना बंदी शाळेमध्ये टाकतो काय, अरे गो शाळेंना आग लावतो काय, साधू महात्माचा खून करतो काय, काय करतो सगळ्या आचारा जीवनामध्ये तू काय केला, अधर्म केला. जगाचा नायक मारत होता मारत होता. आणि कृष्ण 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 म्हणून त्या ठिकाणी कंसानं काय केलं, आपला देह ठेवला महाराज. आणि कंसाचा काय झाला, उद्धार झाला. सगळ्यांनी एकच घोष केला, कृष्ण कन्हैया उद्धार झाला. कंसाचा उद्धार झाला. जे मूळ कार्य होतं भगवंताचं ते आता पूर्णत्वाला गेलं महाराज. आणि राजा मृत्युमुखी पडला, सगळी प्रजा आनंदी झाली. बरं ऐकताय ना, राजा मृत्युमुखी पडल्यानंतर प्रजा आनंदी होईल का, होईल ना महाराज. जो राजा काय करतो, त्रास देतो प्रजेला. आणि अशा राजाचा जर मृत्यू जर झाला तर प्रजेला आनंद होतो. सगळी प्रजा आनंदी झाली आणि आनंदाने नाचू लागली. आणि नाचून कन्हैयाला म्हणत होती, बर हो तारा हे सारा
Thank you.